हे बघा हा आता आहे उभ्यात साताऱ्यामध्ये. इकडे हात घातला का रायगड, म्हणजे ही आपली बॉर्डर आहे. आणि प्रतापगड त्याचा शौर्य ते तुमच्या भाषेत दोन ओळी फक्त आपल्याला सांगा. प्रतापगड त्याचं शौर्य. 5, 4, 3, 2, 1, 0. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो आपण प्रतापगडला. जस्ट पायथ्याशी आहे. आणि बघा आपल्या मागे दिसेल गड. ते काय जास्त चढायला वगैरे नाहीये. आपण गड एक्सप्लोर करू आता. हे बघा आता आपल्याला इथूनच, जास्त नाही, इथून स्टार्ट केला की एवढंच जायचंय. गडावर चढण्याआधी ना अफजल खान त्याची छावणी तिकडे बघा, तिकडे त्याची समाधी आहे, दाखवतो कबर. ही बघा इथे ना, इथे अफजल खानची कबर आहे. हे बघा गडाच्या स्टार्टिंग केली, स्टार्टिंग करून आपण डाव्या साईडला पाहू शकतो. इकडे बुरुज आहे आणि इकडे ते बघा बाले किल्ला आहे. तो आपण नंतर बघू, आधी इथे जाऊया, हे बघूया. जी आता आपण तोफ बघितली ना, ती 600 किलोची आहे बोलतात. कशी आणली असेल, कशी उचलतात, कशी, काय बोलणार आता. का वर जाण्यासाठी ना इथून एक रस्ता आहे आणि इथून एक रस्ता आहे. पण जो हा डाव्या साईडचा रस्ता आहे ना, हा फक्त महाराजांसाठी होता. आणि आपली तेवढी पात्रता नाही की आपण त्या रस्त्याने जाऊ, म्हणून आपल्यासाठी हा रोड आहे. तर इथूनच जायचं नेहमी. हे बघा इथून आता जे बघितले ना, तो हा असा होता, आय थिंक इथून होता समथिंग. आता प्रतापगडावर आहे, वरती आलोय. पण वर पाहायला मिळतंय की वर हॉटेल आहेत. हा हॉटेल आहे, चांगली गोष्ट आहे, जेवण वगैरे मिळतं. इथून डाव्या हाताला इकडे आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. आता तो मंदिर पाहू, नंतरला वर पण आपल्याला काहीतरी पाहायला भेटेल, कारण की मी पण फर्स्ट टाइम आलोय, तर मलाही एवढं माहित नाही इकडचं. इथे पण आहे, तर आपण तेही पाहू नक्की काय काय बघायला मिळतंय काय नाही. आणि सध्या हा बुरुज, आता आपण बुरुजावर उभा आहे. तर इथून पूर्ण हा जो दिसतोय ना, हा जावलीचा जंगल आहे मित्रांनो. हा पूर्ण बघून घ्या, हा जावलीचा जंगल. आपल्या मराठ्यांचा प्लस पॉइंट म्हणजे जंगल. आपल्याला जंगलामध्ये, या वनात एकदा मराठे घुसले का तिथे त्यांच्याशी युद्ध झाला तर जिंकणं असं अशक्य. सोडूनच द्या विषय. असं म्हणजे आपल्याला एक प्लस पॉइंट होता हा जंगल. हाच नाही, कोणताही जंगल. जंगलात, जंगल म्हणजे मराठ्यांचा रस्ता, रात्रीचा असो का दिवसाचा असतो, पूर्ण रस्ता पाठ होता. पूर्ण रस्ता पाठ आहे तो त्यांना. आणि हा प्लस पॉइंट आपला, म्हणजे युद्ध झालंच तर जंगलामध्ये करायचं. आणि जंगलात आपल्यासारखा, आपल्यासारखा म्हणजे आपल्या मावळ्यांसारखा त्यांना कोणीच तोड देऊ शकत नाही. त्यांचा हात तिकडे कोणीच पकडू नाही शकत, असे आपले मराठे होते. वर गडावर येताना ना खालतीच गाईड वगैरे भेटतात. ते पूर्ण गडाची माहिती वगैरे देतात.
तर कोणाला गाईड वगैरे लागले ना, जिथे गाडी पार्किंग होईल ना, तिथेच गाईड वगैरे असतात. त्यांना विचारा, पूर्ण तुम्हाला गडाची माहिती भेटेल आणि त्यांच्यासोबत वर या. पूर्ण इतिहास ते तुम्हाला खोलवरून समजून सांगतील. हां, चला. ते आता पुढचा गड आपल्या ब्लॉगमधून पहा. तेच सांगितला. गड गडावर आलो, तिथून डाव्या साईडला, परत डाव्या साईडला आई तुळजामातेचं मंदिर आहे. हे बघा, तुळजाभवानीचं मंदिर इकडे. हे बघा, काही अशा प्रकारे इकडे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. ही अशा प्रकारे आपला भवानी मातेचं मंदिर आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये, म्हणून बाहेरूनच दाखवतो. आणि आतमध्ये आपल्याला ना एक तलवार, एक पालखी आणि एक तोफ गोल आहे. तर ती तलवारचा इतिहास काय आहे, की अ, जेव्हा अफजल खान इकडे आलेला, तेव्हा महाराजांसोबत जो युद्ध झाला, तर त्या तलवारीने अ, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी 600 मावळे मारलेले. आणि ती आठवण ती इथे ठेवलेली आहे. तुम्हाला इथे पण पाहायला मिळेल. एक छोटीशी व्हिडिओ मी काढली लपून. अलाउड नाही. त्यासाठी मी माफी पण मागतो. पण पहा ती. एका मंदिराच्या बाजूलाच आपल्याला शिवकालीन खेडेगाव आणि गडाचा नकाशा ते पाहायला भेटेल. आणि हा शिवकालीन खेडेगाव खालती आहे. इथे नाही आहे, खालती आहे. तिकडे आपल्याला पूर्ण एक बोलतात ना जुना इतिहास, तो पाहायला भेटेल. आपण तो नंतरला बघू. मंदिराच्याच मागे त्या साईडला स्टोअर आहे. तिथे म्हणजे असं काही खेळणी वगैरे आहेत. पाहिजे त्यांनी व्हिजिट करा आणि ते खरेदी करू शकता. छान आहे आतमध्ये बघायला पण. म्हणजे त्या वस्तू एकदा इकडे मंदिराच्या इथे आलात तर तिथे पण व्हिजिट करून या आणि बघा. जर आवडली काही गोष्ट तर नक्की घ्या. बघितलं ना ती पार आहे जी आता ते 4-5 होते ना, तोफा होत्या, पाऱ्या होत्या. त्या पाऱ्याने गड किल्ले खोदायचे आणि त्या तोफा खांद्यावर घेऊन फिरत होते मावळे आपले. आणि आपल्याला उचलेल तरी कधी. तर आता आता आपण आलोय केदारेश्वर मंदिर, म्हणजेच आपला महादेवाचं मंदिर. आपल्या बघा मागच्या साईडलाच आहे. तर तिकडे जाऊ आणि महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच टेहळणी बुरुज आहे. तर तोही आपण पाहूया. तर आधी महादेवाच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि पुढे नंतरला बघू. तर आता आपण केदारेश्वर मंदिर पाहिलं. असं बोललं जातो की हा स्वयंभू शिवलिंग आहे. आणि जेव्हा अफजल खानाचा वध करायचा होता त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथे या महादेवाचा अभिषेक केला होता. आणि असं बोललं जातं की या इच्छापूर्ती हे शिवलिंग आहे. मग इथे एक इच्छा मागितलेली. तर आता तुम्हाला एक चोर दरवाजा दाखवतो. हे बघा, आपल्या मागेच एक चोर दरवाजा आहे. तिकडे आतमध्ये जाऊया. हे बघा, हा चोर दरवाजा. आणि चोर दरवाजावरून पूर्ण असा लक्ष ठेवायला म्हणजे बेस्ट जागा आपली.
की इथून येणारे जाणारे शत्रू पूर्ण दिसतात. आणि हा खाली जावळीचा जंगल दिसतंय. थांबा, हे बघा. आणि आपण मगाशी त्या रस्त्याने आलेलो. हा बघा, या रोडने आलेलो. इथले हा आता आता जिथे आलो आपण, महादेवाचं मंदिर पाहिला, चोर दरवाजा पाहिला. हा आलो आता कडेलोट पॉइंट. इथून हे बघा, इथून शिक्षा द्यायची झाली तर इथून गोणीत बांधणार, डायरेक्ट खालती सोडून द्यायचा. बस तिकडे दरी भेटेल तो भेटेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आता गाईड काकांकडून ऐकतो आपण, त्यांच्या मागे मागे थोडं थोडं गपचूप गपचूप ऐकत जातोय. हे बघा, हा आता आहे उभ्यात साताऱ्यामध्ये. इकडे हात घातला का रायगड, म्हणजे ही आपली बॉर्डर आहे. इकडे हात घालतोय तर रायगड. आणि हा साताऱ्यामध्ये आता उभा आहे प्रॉपर. असा काहीतरी इंटरेस्टिंग पॉइंट आहे या किल्ल्यावरती. तर काय काय खूप नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. काकांनी सांगितलं मग अशी, आपला देवीच्या मंदिरावर सोन्याचा कळस होता, 52 मन. किती असेल? आता कडेलोट पॉइंट झाला आपला बघून. आता आपण महाराजांचं स्मारक त्याच्याजवळ आलोय, ते बघू. आणि हे बघा, इकडे बाजूबाजूला गार्डन टाईप केलंय. शांत वातावरण आहे. थोडा रिलॅक्स व्हायचा पाहिजे तर, आणि नंतरला परत पुढचा प्रवास चालू करू शकतो. पण एवढा काय किल्ला मोठा नाहीये की आराम करायला असं गरज लागेल. पण ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी बिंदास थांबा. हे बघा, असं काही अशा प्रकारे काही स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्याच्या साईडला टॉयलेट बांधलेले आहे महिलांसाठी. सांगायला लागतं जरा टॉयलेट झालं. इथून पायऱ्या उतरायच्या, शिवरायांचं दर्शन घेतल्यानंतर महादेवाचं दर्शन घ्यायचं, मारुती आणि महादेव. आता स्मारक बघून झाला, तिकडे आजूबाजूचा गार्डन पण पाहिलं आपण. आणि आता चाललोय खालती टेहळणी बुरुज आहे, ते पाहूया. त्याच्या आधी आपल्याला हनुमानाचे मंदिर लागेल, तिथे दर्शन घेऊ आणि मग पुढचा बघू. बघा, आता जो बुरुज उतरलो ना आपण, म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पाहिला आणि स्मारक पाहून झाला, आता खाली येतोय. तर परत रस्त्यातच आपल्याला आपले बजरंगबली म्हणजे हनुमानांचे मंदिर दिसेल. इथे दर्शन घ्या आणि नंतरला टेहळणी बुरुज जर तुम्ही आधी केला नसेल तर तो जाताना करा. तिथून मग खाली जायला रस्ता आहे. आता आपण टेहळणी बुरुज करूया आणि मग तिथे आपला ब्लॉग संपूया. चला टेहळणी बुरुज पाहूया, लास्टचा आपला टेहळणी बुरुज. आता शेवटचा पॉइंट टेहळणी बुरुज. हे बघा, आपल्या मागे दिसतच असेल तुम्हाला, टेहळणी बुरुज आहे तो. आता आपण जाऊन बघूया टेहळणी बुरुज. हे बघा ना, आणि हे असं बुरुजाच्या बाजूलाच हे बघा, बुरुजाच्या आधीच आपल्याला जाता पाहायला भेटेल, जो अशा प्रकारे तुटलेला आहे सध्या तरी. पण एकदा पाहून घ्या, जुन्या काळातलाच आहे. आमचं काही नाही, आम्ही कडी लोट झालेली पाहिजे. 19 डिसेंबरला कडी लोट झाला. चला तू निकाल, नाही तू मत राहुल, तू निकालते राहुल. चला तर मित्रांनो, आपला प्रतापगड पूर्ण फिरून झाला. तुम्हाला पूर्ण प्रतापगड माहिती दिली, काही पॉइंट दाखवले. तर आपला हा ब्लॉग मी इथेच संपवतो. काही राहून गेला असेल तर सांगा, आणि काही चुकलं असेल तर त्यासाठी मी क्षमा मागतो. माफ करा.
आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता चाललोय महाबळेश्वरला, स्ट्रॉबेरी पॉइंट आहे तिकडे, ते तिकडे जातोय. सध्या हा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आपली कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि प्रतापगड त्याचं शौर्य ते तुमच्या भाषेत 2 ओळी फक्त आपल्याला सांगा. प्रतापगड त्याचं शौर्य तुम्हाला माहिती आहे तर 2 ओळी त्याच्याबद्दल बोला. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय बाय. जय शिवराय. जय शंभूराजे.